हॅलो, वेलकम टू स्नेहा जर्नी. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत गोकुळ ॲग्रो टुरिझमला. आणि मी एकदम शॉर्ट क्लिप घेतली होती, पहिली व्हिडिओ मोठा होऊन जाणार म्हणून. तर जस्ट आपण आत्ता गोकुळ ॲग्रो टुरिझमला आलेलो आहोत. तर हे कुठे आहे एक्झॅक्टली आणि याचं पॅकेज काय पडतं आहे, आणि लेडीजसाठी आम्ही सगळ्या लेडीजनी ट्रिप केली होती. सो 1 डे ट्रिप होती आमची. तर चला आपण एक्सप्लोअर करूयात की काय काय आहे इकडे नक्की, आणि ॲक्टिव्हिटीज वगैरे काय आहेत, प्लस ब्रेकफास्ट लंच सगळंच याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. झालो आहोत आपण गोकुळ कृषी पर्यटन इथे, आणि मी तुम्हाला दाखवते. खूप मस्त आहे. तर चला बघूया. तर सुंदर अशी छान मराठी गाणीसुद्धा लावलेली होती. आणि आता इकडे पण खाली आहे. तर चला आपण इकडे पण एक्सप्लोअर करूया की काय काय आहे. पहिलं मी तुम्हाला दाखवून घेते, आणि मग त्याच्यानंतर बाकी जे काय आहे स्विमिंग पूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि इकडे पण असं फोटोज वगैरे काढण्यासाठी होतं. प्लस इकडे नऊवारी साडी आणि डान्ससाठी हा स्पेस एरिया होता. तर सगळे मंगळागौरीची गाणी, आणि त्यांच्याकडून नऊवारी साडी होती. आपण आपले ब्लाऊज आणि ज्वेलरी घेऊन जायची होती. सो ह्या प्लेसमध्ये त्यांनी नऊवारी साडीवरती तुम्ही डान्स करू शकत होता, असं तिथे सॉंग्स वगैरे लावले होते. आणि त्या मावशी सरबत घेऊन थांबल्या होत्या. ऊन वगैरे भरपूर होतं तसं तर. आणि इकडे सगळ्या लेडीज डान्स करत आहेत. तर तुम्ही बघताय की किती सगळ्या छान डान्स करतात. प्लस आता मी थोडा वेळ सरबत घेते. ह्या डान्स करत होत्या सगळ्या लेडीज, त्यामुळे माझं फोटो व्हिडिओज करायला कोणी नव्हतं. तर तिथल्या त्या मावशी होत्या, त्यांना मी सांगितलं की माझा व्हिडिओ करा म्हणून. कसं आहे सरबत? छान आहे. द्या मावशी तुम्ही पाणी. छान वाटतं ना एकदम. तर इकडे फोटोज आणि व्हिडिओसाठी होतं. प्लस इकडे पण तुम्ही रिलॅक्स टी कॉफी घेऊ शकता, असं होतं. आणि मग नंतर आता खाली पण आहे. तर खाली काय काय आहे हे आपण बघूयात. आता नेक्स्ट डान्स तर झालेला आहे. आता स्विमिंगचंच इकडे पार्ट असणार आहे. तर स्विमिंगसाठी आपण जाऊयात. आणि इकडे पण भरपूर असे सॉंग्स वगैरे लावले होते. मी पाण्यात उतरत नाही आहे, कारण की मी स्विमिंगचं कॉस्ट्यूम वगैरे आणलं नव्हतं, त्यामुळं मग मी पाण्यात जाणार नाही आहे. आणि एक अर्धा 1 तास वगैरे डान्स वगैरे मस्ती मजा चालू होती. आता त्याच्यानंतर इकडे पण खाली काय पार्ट आहे ते बघूया. कपडे वेअर केले, कारण की खूप ऊन आहे, गरमी आहे, त्यामुळे. आता इकडे पण समोर आहे स्पेस, यांनी खूप छान डेव्हलप केलं. हा आहे योगा आणि मेडिटेशनसाठी. तर तुम्ही इकडे छान योगा आणि मेडिटेशन्स करू शकता.
आणि बाकी तर तिकडे समोर बघू शकता तिकडे असं सगळं परिसर आहे. आणि हे आहे इथं गोकुळ कृषी पर्यटन. तर नक्कीच तुम्ही पण इकडे विजिट करा, खूप छान प्लेस आहे. तर आता खूप दमलोय, बघूया आता. रेन डान्स वगैरे पण झालंय. आणि इकडे तर बाकी खाली काही जाता येत नाहीये कारण की सगळं फॉरेस्ट म्हणजे हे आहे त्यामुळं. तर एवढंच हे होतं आणि छान हवा आहे. तर चला बघूया तिकडे काय आहे. आणि इकडून पूर्ण हा परिसर दिसतोय. आणि इकडे सगळं असं छान डॅम दिसतोय. जो भोरचा डॅम आहे तर तो इकडे दिसत आहे. आणि हवा वगैरे छान होती त्यामुळे छान वाटत होतं. तुम्ही पण सगळे लेडीज जर तुमचा ग्रुप असेल किंवा फॅमिलीज फ्रेंड्स येणार असेल तर नक्कीच व्हिजिट करा. आता त्याच्यानंतर जेवण होतं, पुरणपोळी आणि बाकी सगळेच पदार्थ होते. मला लागेल तेवढंच घेतलं. आणि भात आमटी वगैरे असं सगळं होतं, मसाले भात, कट राईस वगैरे. आता इकडे जेवण करून आल्यानंतर संगीत खुर्ची खेळायला आलो आहे. तर त्यांनीच संगीत खुर्ची वगैरे सगळं लेडीजसाठी ठेवलं होतं सेटअप करून खुर्चीचा वगैरे. कॅरम आहे, कॅरम वगैरे खेळू शकत होता तुम्ही. आणि खूप मजा आली. त्याच्यानंतर अजून एक इथे गेम होता दुसऱ्या, जो रिंगवाला गेम होता. आता माझं झालं तर मम्मी म्हणजे मी आऊट झाले. त्याच्यानंतर मम्मी खेळत होती. पहिले मम्मी व्हिडिओ करत होती आणि व्हिडिओ थोडाफार इकडे तिकडे झाला असणार कारण की मम्मीला सवय नाही आहे व्हिडिओ म्हणजे कसा काढायचं किंवा काय. आणि हा सेकंड पार्ट होता रिंगचा. तरी पण त्यातल्या त्यात मम्मीनी थोडं चांगला व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला. आणि आता बैलगाडीचा राऊंड होता. ते पण एक छान वाटत होतं की आपण असं खूप दिवस बैलगाडी आणि हे सगळ्या गोष्टी आता बघायला भेटत नाहीत किंवा आपल्याला बसणं पण होत नाही कधी. तर बैलगाडी राईड करत होतो आम्ही. तर हे बैलगाडी राईड त्यांचं फार्म हाऊसपर्यंत, तर तिकडे स्टेसाठी त्यांनी केलं होतं. मग तिथे पण आम्ही बघून आलो स्टेसाठी कसं आहे काय. आणि ही तिथली छान 2 छोटीशी मुलं होती. तिथलेच हे डॉग्स आहेत आणि त्यांच्यासोबत खेळत वगैरे होते. चला 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 लवकर चला. माझी बॅग राहिली होती तिकडे म्हणून मग मी पुन्हा आत गेली बॅगसाठी. बाय. तर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशी आमची बस होती. आम्ही एक 15 ते 16 जणी होतो. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि हा सगळा तिथला परिसर होता जिथून आम्ही आता निघालो घरी. तरी 5:30-6च्या दरम्यान निघालो. तर बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.